पटना हायकोर्टानं बिहार सरकारला मोठा धक्का दिलाय। बिहारमधील शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेलं 65% आरक्षण कोर्टानं रद्द केलंय। जातीय सर्वेक्षण अहवालाच्या आधारे दिलेले हे आरक्षण का रद्द झालं याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। बिहारमधील नवा आरक्षण कायदा रद्द। नितीश सरकारचा 65% आरक्षणाचा निर्णय बेकायदेशीर। पटना हायकोर्टाचा बिहार सरकारला झटका। नितीश कुमार सरकारने गेल्या वर्षी मंजूर केलेला नवा आरक्षण कायदा कायद्याच्या कसोटीवरती टिकणारा नसल्याचा फैसला पटना हायकोर्टाने दिलाय। बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने जातीय सर्वेक्षण अहवालाच्या आधारे दिलेलं आरक्षण पटना हायकोर्टाने रद्द केलंय। गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला SC, ST, OBC आणि EBC या प्रवर्गाचं आरक्षण वाढवून ते 65% पर्यंत नेण्याचा कायदा बिहारच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला होता। उस समय भी हम लोगों ने मांग की थी कि भाई इस आरक्षण को कैबिनेट जो महागठबंधन का था उस समय हम लोगों ने अनुरोध किया था भारत सरकार से कि इसको शेड्यूल 9 में डाला जाए, क्योंकि कहीं ना कहीं से इस पे खतरा है। कोई ना कोई बीजेपी के लोग हमेशा PIL करा करके इस तरह का काम रोकना चाहते हैं और जाति आधारित गणना भी इसी तरीके से रोकने का काम किया गया था। बिहारमध्ये जातीय सर्वेक्षणाचा आधार घेत हे आरक्षण देण्यात आलं होतं। 7 नोव्हेंबर 2023 या दिवशी नव्या कायद्याचं विधेयक बिहार विधानसभेत सादर करण्यात आलं। त्यात OBC आरक्षण 12% वरून 18% करण्यात आलं। EBC आरक्षण 18% 25% करण्यात आलं। अनुसूचित जातींचं आरक्षण 16% 20% नेण्यात आलं। तर अनुसूचित जमातींचं आरक्षण 1% 2% करण्यात आलं होतं। 9 नोव्हेंबर 2023 हे आरक्षण बिहार विधानसभेत मंजूर झालं। त्यानुसार EBSचे 10% पकडून आरक्षणाचं एकूण प्रमाण 75% गेलं। राज्यघटनेच्या कलम 14, 15 आणि 16चा भंग होत असल्याचं कोर्टानं म्हटलंय। बिहारमधील आरक्षण रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या आरक्षणाचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय। बिहार कोर्टाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्याची गरज भाजपाने व्यक्त केली आहे। तर बिहारच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील OBCंवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचा विश्वास उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केलाय। कॉन्स्टिट्यूशनल काय तर 50% आहे आणि 50%च्या वर कुणी दिलं तर ते कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि त्यामुळं याचा योग्य विचार करावा लागेल। पण कोर्टाचा निकाल हा काही कधी कोर्टाचा निकाल हा यापूर्वीचे झालेले निकाल आणि आपलं घटना यानुसार असतं। मला वाटतं हा निकाल पूर्ण बघितला नाही, निकाल बघेल, पण जे काही निर्णय दिला आहे तो त्या ठिकाणी बघावं लागेल कुठल्या मेरिटवर दिला आहे। महाराष्ट्रात 50%च्या पुढचं चॅलेंज होणारच ना। कोर्टाचे वेळोवेळी निर्णय आहेतच ना त्यामध्ये 50%च्या रिझर्वेशनच्या टोचे। NT मायक्रो OBC संदर्भात असं घडलं तर महाराष्ट्रात वाटतं ना तुम्हाला? नाही, असं घडायचा काही प्रश्नच येत नाही ना। महाराष्ट्रात 52% रिझर्वेशन आहे आणि ते अधिकृत आहे, त्यामुळे त्याचा घडायचा प्रश्नच येत नाही ना। जर बिहार सरकारने दिलेलं अतिरिक्त आरक्षण टिकत नसेल तर महाराष्ट्रात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कसं टिकेल याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी मराठा आरक्षणाचे आंदोलक विनोद पाटील यांनी केली आहे। जर बिहारमध्ये दिलेलं आरक्षण मागासवर्गीयांना दिलेलं आरक्षण जर टिकत नसेल आणि इंदिरासानी खटल्याचा वारंवार उल्लेख या न्यायालयाच्या न्यायदानामध्ये होत असेल तर महाराष्ट्र सरकारला देखील आता याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो, आपल्यासमोर 2 पर्याय उपलब्ध आहेत। एक, क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जी प्रलंबित आहे याचा जर निर्णय आपण लावून घेतला तर याचा फायदा संपूर्ण देशाला होईल, सगळ्या राज्याच्या आरक्षणासाठी होईल। आणि दुसरा पर्याय असा आहे की महाराष्ट्र सरकारने पाऊल पुढे टाकून जनगणना त्या ठिकाणी करावी, याची मागणी देश सरकारकडे करावी, भारत सरकारकडे करावी। पटना हायकोर्टाच्या निकालाविरोधात बिहार सरकार उच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठासमोर किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे। मात्र बिहारच्या नव्या आरक्षण मॉडेल समोर ठेवून आपल्या राज्यातील आरक्षणाची पुनर्रचना करण्याच्या योजनांना या निर्णयामुळे चांगलाच धक्का बसणार आहे। अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।